हॅलो गाईज, प्रीतीज मेकओव्हरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणारे असे 2 फाउंडेशन, ते खूप ट्रेंडिंग आणि खूप पॉप्युलर आहेत. तर तुम्हीही त्याचा यूज नक्की करून बघा. तर आज मी त्यांचा बेस्ट असा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे फाउंडेशन कसे वापरायचे याचा डेमोसुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला तर आता मी तुम्हाला दाखवते हुडा ब्युटीचं मोस्ट ट्रेंडिंग अँड पॉप्युलर फाउंडेशन. हा फाउंडेशन जर तुम्हाला तुमच्या सेल्फ व्हॅनिटीमध्ये यूज करायचं असेल तर याचा डेमो मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हीही वापरून बघा. हॅलो गाईज, तर आज आपण बघूया मोस्ट पॉप्युलर अँड ट्रेंडिंग फाउंडेशन हुडा ब्युटीचं आणि त्याचा जेन्युइन रिव्ह्यू आज तुमच्यासोबत मी शेअर करते. मी यूज करते शेड नंबर 150G आणि फाउंडेशनची प्राइस आहे 3650. बॉटल खूपच लाईट वेट आहे, पण एक पंपमध्ये फुल फेस कव्हरअप होतं. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर फाउंडेशन ब्लेंड करायला थोडं हार्ड जाईल, पण जर तुम्ही प्रो आर्टिस्ट असाल तर खूप इझिली ब्लेंड करू शकतात, कारण त्याची कन्सिस्टन्सी थोडी थिक आहे इतर फाउंडेशन्सपेक्षा. जर तुमची स्किन किंवा ब्राईडची स्किन ऑइली असेल तर तुम्ही हा नक्की प्रेफर करा, कारण ड्राय स्किनला थोडा तो हार्ड जाईल तुम्हाला ब्लेंड करण्यासाठी. आणि खरंच हा फाउंडेशन फुल कव्हरेज आहे, कारण मी माझ्या स्किनला कोणतंही कलर करेक्शन केलेलं नव्हतं. तसाही तो माझ्या बोटांना निघून नाही आला, पण आपण परत एक टेस्ट करून बघूयात. आणि असे हाय कव्हरेजवाले फाउंडेशन आपल्या व्हॅनिटीमध्ये नक्कीच पाहिजेत. तुम्हाला जर सेल्फ यूजसाठी पाहिजे असेल तर खरंच खूप बेस्ट आहे हा फाउंडेशन. इतर फाउंडेशनपेक्षा प्राईस थोडी जास्त आहे, पण त्याचा रिझल्ट पण तसाच आहे. अँड सी फायनल रिझल्ट माझ्या टिश्यूला अजिबात आलेला नाही. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला डेमो? आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आता मी तुम्हाला दाखवते फॉरएव्हर 52 प्रो आर्टिस्ट या फाउंडेशनचा डेमो. तर चला तर बघूयात. चला तर गाईज, आज मी तुम्हाला दाखवते एक फुल कव्हरेजवालं फाउंडेशन. तुम्ही पण त्याच्या शोधात असाल. पॅकेजिंग बघू शकता, खूप लक्झरियस आहे. बाय युझिंग मॅजिकल प्रोडक्ट ऑफ फॉरएव्हर 52 प्रो आर्टिस्ट. लेट मी टेल यू द बेनिफिट ऑफ एक्स्ट्रा ब्लेंड फाउंडेशन. हे फाउंडेशन तुमच्या स्किनला इव्हन टोन देऊन फुल कव्हरेज देतो. अँड दिस फाउंडेशन इज मीडियम टू हाय कव्हरेज फाउंडेशन. आणि तुम्ही बघू शकता ब्लेंड करायलाही खूप इझी येते. आणि तुम्हाला दिसतच असेल मी कोणत्याही प्रकारचं कलर करेक्शन नाही केलेलं स्किनवर. हे फाउंडेशन खूप हाय कव्हरेज देत आहे आणि एका पंपमध्ये पूर्ण फेस माझा कव्हरअप झालाय. खूप लाईट वेट आणि स्किनला नॅचरल फिनिश देत आहे. आणि वरून कोणत्याही प्रकारची कन्सिलिंग किंवा दुसरं फाउंडेशन वापरायची अजिबात गरज नाही. आणि तुम्ही हा फाउंडेशन गाईज नक्की यूज करून बघा. आणि मी माझ्या स्किन टोनला मॅच होईल असा शेड यूज केला आहे, 004 फ्रेंच टोस्ट. तुम्हालाही बाय करायचं असेल तर मी त्याची लिंक बायोमध्ये मेन्शन करते. थँक्यू. तर आज मी तुम्हाला दाखवते फाउंडेशन अप्लाय करायची सोपी पद्धत. जसं की आपण नेहमीच करतो, फाउंडेशन बोटाला घेऊन फेसला अप्लाय करतो, नंतर मग तो ब्लेंडरने ब्लेंड करत बसतो. त्याने काय होतं, फाउंडेशन अजिबात ब्लेंड होत नाही आणि पूर्ण फेस कसा पॅची पॅची दिसतोय. तर आज मी तुम्हाला दाखवते सोप्या पद्धतीत कसं आपण अप्लाय करू शकतो फाउंडेशन. आता मी चेहऱ्याच्या माझ्या दुसऱ्या बाजूला फाउंडेशन घेते आणि डायरेक्ट ब्लेंडरनीच अप्लाय करते. त्याने काय होईल, माझा प्रोडक्ट सगळीकडे इव्हन लागेल, एकही पॅच दिसणार नाही आणि बेस एकदम छान बसेल. तुम्हीही नेक्स्ट टाईम फाउंडेशन अप्लाय करताना ब्लेंडरचा वापर नक्की करा. आता बघा तुम्ही दोन्ही बाजू कशा दिसतील. ही पूर्ण क्लीन दिसते आणि इथे थोडे थोडे पॅचेस दिसत आहेत. तर गाईज, कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.